नमस्कार मंडळी. बघा आज गावामध्ये सप्ताह कार्यक्रमासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे. थोडं हे संस्थाचं काम थोडं आलेलं होतं. थोड्या वेळानं अजून वेळ आहे कार्यक्रमाला. सुरूही झाला आहे अजून. 7:30 वाजता सुरू होतो आणि 9-9:30 पर्यंत कीर्तनाचं होतो. त्याच्यानंतर मंडळी जेवण्यासाठी बसतात. चालू आहे अजून. आवाज येतो. सुरुवात नाही झाली कार्यक्रमाला. आज बाल कीर्तनकाराचं तर चला जाऊया मंडळी आपण कीर्तनाकडे. कीर्तनाला सुरुवात झाली असेल, लगेच निघूया. चला. आली का अवनी? चल कीर्तनाला. बघा सर्व मुलं मंडळी सर्व चाललेले कीर्तनाकडे. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाचतो वाकून पांडुरंगाच्या चरणी फुलं वाचतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून विठ्ठल वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसा शांततेना जेव्हा बाजूला रे साईडला हे बघा मित्रांनो, रात्री आपल्याला व्हिडिओ पूर्ण करता नाही आला. तर आज आपल्याला आद्रकीत डवरा हाणायचा आहे. तर मी बैल घेऊन आलेलो आहे आता. आणि आद्रकीत खाली खूप गवत झालेलं आहे नालीमध्ये. तर म्हटलं डवरा हाणून घेऊ. सुकऱ्याला आणि पाखऱ्याला घेऊन आलो मी आता. तिकडे रतन काकाच्या तिकडे होते ते बांधलेले. त्यांना पाणी वगैरे पाजलं. आता चाललो घेऊन. हे बघा आमचा परिसर कसा आहे मित्रांनो. डोंगराळ भाग आहे. पाण्याची कमतरता आहे मित्रांनो आता सध्या. तरी अजून भरपूर हिरवा आहे. चला आणून घेऊ कोळप. देवांशन ते पण आलेले शेतामध्ये. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा इथे झाडाखाली, मी सुकऱ्याला आणि पाखऱ्याला घेऊन येतो आणि आपण कोळप आणू. बसलेले मग तिथे झाडाखाली.
हळूहळू उतर सुकऱ्या. आलेलो आहे आपण आता जवळजवळ. कोळप वगैरे तिथे आणून ठेवलेलं आहे मी जागेवरती. देवांश मला आणि मला पण बसून द्या पप्पा. म्हणलं चल बैस बाबा. बघा कसा बसला तो माझ्याबरोबर. कोळप्यावर बसायची खूप आवड आहे त्याला, देवांशला. आहे ना देवांश? बोल ना काही देवांश. आवडतं ना तुला कोळप्यावर बसायला? तर हे बघा मित्रांनो, असं खाली नालीत गवत झालं होतं अद्रकीत. झालंय ते कोळपून. आता बैलांना चारा वगैरे टाकून दिला होता. थोडा वेळपर्यंत चारा खातील ते. मोरपंखी नाही आणत मित्रांनो मी त्याच्यामध्ये. आता काय होईल, त्याची ह्या ज्या साईडच्या बागल्या आहेत ना, त्या जर फुटल्या, कडक झालेल्या आहेत आता, तर काय होईल, त्याच्यामुळे आतमध्ये हवा घुसेल त्या बेडमध्ये. आणि आपलं जे बियाणं आहे, अद्रक जे आहे, ती जास्त सुकून जाईल. त्यामुळे बेड यंत्रणे आणत मी त्यामध्ये. आता हे बघा, लिंबणीला आता आंबे बहार आलेला आहे आणि खूप लिंब लागलेले आहे तिला आता. आणि तिच्या खोडाजवळ ड्रीपच्या नळ्या असल्यामुळे पाण्याची कमतरता नाही आहे तिला सध्या. चांगल्यापैकी बहार आलेला आहे तिला. लिंब लागले छोटे 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 छोटे. इकडे आपले पाखरे आणि सुकऱ्या चारा खात आहेत. देवांची मम्मी पण मिरच्या तोडू लागल्या. गावात सप्ताह चालू असल्यामुळे थोडं लवकर जाणं आहे मित्रांनो. चपात्या टाकावं लागते ना. उन्हाचंच काम केलं आज पाखऱ्याने आणि सुकऱ्याने. घरून यायला उशीर झाला होता. 12 वाजले होते. थांबत थांबत केलं. 2-3 वेळेस मध्ये थांबवलं त्यांना. या राजांच्या जीवावरती शेती चालते मित्रांनो आपली. तर
चला मित्रांनो, इथेच थांबतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. धन्यवाद मित्रांनो.